पिकतं तिथे विकत नाही. येस. तर त्या पिकतं तिथे विकत का नाही याचं तू आता थोडक्यात समर्पक कारण सांगितलंस की जिथे पिकतं म्हणजे जिथे आपण लहानाचे मोठे होतो तिथे लोक काय म्हणतील हा विचार प्रचंड असतो, खूप असतो. कारण की आपण स्वतःला त्याच्याचमुळे आपण स्वतःमध्ये बोलतात ना आपल्यामध्ये कॉन्फिडंट राहत नाही. हा मेन मुद्दा इथे येतो. आज विचार करा, भैये लोक मुंबईमध्ये कुठेही जा, आज मी जिथे राहते तिथे सुद्धा ती लोक आहेत, मारवाडी लोक आहेत, गुजराती लोक आहेत. तिथे जर ती लोक येऊन, बाहेरची लोक येऊन जर बिझनेस करतात तर आपण मराठी माणसं आपण का नाही करू शकत? करेक्ट करेक्ट. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत क्षीरजा धुमे यांना. थँक्यू. आणि या दोन गोष्टी सांगणार आहेत. एक म्हणजे त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला कशी सुरुवात केली, इथपासून प्रवास करत करत अनस्टॉपेबल यू मुळे त्यांना काय फायदा झाला, या दोनही गोष्टी आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. याची सुरुवात मी 2019 पासून केलेली आहे. आणि मी त्यावेळेला विचार करत होती की काय करायचं. तर माझी आवड कुकिंगची होती, त्याच्यामुळे मी कुकिंगच्या बिझनेस मध्ये उतरले. आणि त्याच्यानंतर मी छोटं हॉटेल, नंतर घरगुती ह्याच्यातून प्रवास चालू केला. आणि त्याच्यानंतर अप्स अँड डाऊन्स हे आपल्यामध्ये येतातच. करिअर आहे म्हटल्यानंतर पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप त्या करिअर मध्ये आल्यानंतर तेवढं नॉलेज नव्हतं. कारण की मी ऍज अ बोलतात ना की तेवढं मला लोकांमध्ये कसं वावरायचं, कसं राहायचं, काय करायचं याची मला तेवढी म्हणजे शिकवलं नव्हतं. बिझनेस म्हटलं तर आपण तेवढं नाही शिकत. व्यवसाय तसं पाहिलं तर आपल्याला ना गृहिणींना विशेषतः व्यवसाय कसा करायचा हे कोणी शिकवलं नसतं. आपण आणि नॉर्मली मध्यमवर्गीय घरांमध्ये पाहिलं तर बहुतेक वेळेला आपल्याला दिसतं की नोकरी कर म्हणून सांगितलं जातं, व्यवसाय कर नाही सांगितलं. तीच गोष्ट झाली. तर मी हे चालू केलं. अप्स अँड डाऊन झाले. त्याच्यानंतर आता परत उभारी हे घेतली ती तुमच्या कोर्सने. आणि तो कोर्स मी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्याकडनं मी शिकली. मराठीमधून पण शिकली, इंग्लिश मध्ये पण मला शिकवलं गेलेलं आहे. या दोन्ही कोर्समुळे मला असा फायदा झाला की त्याच्यासाठी पहिलं मी तुमचे खूप आभार मानते. कारण की या अनस्टॉपेबल यू ह्या कोर्स जो मी आणि विको लॅबोरेटरीजचे संजीव पेंढारकर दोघांचा या तुम्ही दोघांचेही मी मनापासून आभार मानते. कारण की या कोर्स मध्ये ना एक बोलतात ना की आपण स्वतःचं आत्मनिरीक्षण करून व्यवसायामध्ये कशी उडी मारायची, आपला व्यवसाय कसा डेव्हलप करायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि पेंढारकर सरांनी आणि तुम्ही जो कोर्स बद्दल ज्या पॉइंट्स दिलेले आहेत ते 24 पॉइंट्स आहेत. ते 24 पॉइंट्स मध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये कसं फायदा करू शकतो हे त्यामधून आपल्याला खूप छान पैकी शिकवलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे बिझनेस कसा डेव्हलप करायचा, त्याच्यामध्ये किती फायदे आहेत हे जोपर्यंत आपण विचार करू शकत नाही, त्याचे पॉइंट्स लिहू शकत नाही, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण अमूल्य ग्रह म्हणजे बोलतात ना की त्या पॉइंटचा विचार करून आपण बिझनेस कसा डेव्हलप करायचा हे शिकवण्याची कला जी आहे तुमच्या या कोर्समध्ये, याच्यामुळे मला कॉन्फिडंट लेवल वाढलेला आहे. दुसरी गोष्ट, सेल्स मार्केटिंग कसं करायचं हा महत्वाचा मुद्दा आत्ताच्या जगामध्ये की भले आहे, सगळं आहे, व्हिडिओ मधून आपण शिकू शकतो सगळं, पण आपलं स्वतःच सेल्स कसा वाढवायचा, आपल्यामध्ये नाविन्य कसं निर्माण करायचं हे जोपर्यंत आपल्याला स्वतःला कळत नाही तोपर्यंत आपण आपला सेल्स वाढवू शकत नाही. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत या कोर्समध्ये. हा कोर्स खरंच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे याचे मी मनापासून प्रयत्न करते. आणि या कोर्समुळे आपलं ध्येय गोल सेट होतो. गोल मध्ये आपल्याला कितपत
कसं राहायचं, आपण यश कसं टिकवलं पाहिजे, ह्या सगळ्यात अपयश येतं आपल्याला, हो, पण यश पण तेवढंच टिकून ठेवायला पाहिजे, हा सगळ्यात Actually. महत्वाचा गोष्ट आहे. म्हणजे यश मिळवणं हा, आणि हे ते जितकं महत्वाचं आहे तेवढंच ते यश टिकवणं पण महत्वाचं आहे, कारण Correct. की यश मिळालं तर आपण बोलतात ना की ओव्हर कॉन्फिडंट होतो हं, आणि त्याच्यामध्ये चुका पण करतो. हं. मग ते चुका न होण्यासाठी आपल्याला यश कसं टिकवलं पाहिजे, हा या कोर्समध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे. Correct. कारण की आपल्याला कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे ना हा. या जगामध्ये, की कॉम्पिटिशन लेवलला आपण कसं टच करू, हा कॉन्फिडन्स ठेवणं आणि आपलं ह्या आत्मपरीक्षण करणं हे महत्वाचं आहे या Right. कोर्समध्ये. राईट. त्याच्यामुळे मी हा कोर्स खरंच केलेला आहे आणि मनापासून मी त्याच्यामध्ये करिअर म्हणजे बोलतात ना, आता मला गोल सेट माझा झालेला आहे की मी एका बरोबर 2 पण बिझनेस करू शकते. परफेक्ट. आणि मला वाटतं की काही दिवसांपूर्वी काही कारणामुळे तुझा जो चालू होता केटरिंगचा व्यवसाय तो तुला बंद करायला लागला, तुला दुसरीकडे शिफ्ट हो, मला दुसरीकडे शिफ्ट त्याच्यासाठी सांगते, कारण की अपयश जेव्हा आल्यावरती आपण जेवढं खचून जातो ना, कारण की त्यामध्ये आपण मानसिक आपण स्थैर्य हलवतो. हो, त्याच्यामुळे मानसिक स्थैर्य जेव्हा म्हणजे बिघडल्यानंतर आपल्याला उभं राहण्याची जी ताकद पाहिजे असते, ती ताकद मला तुमच्या ह्या कोर्समुळे मिळालेली आहे. Correct. आणि त्याच्यामुळे आज मी माझा तो जो व्यवसाय आहे तो तर परत डेव्हलप करणारच आहे. त्याच्याबरोबर दुसरा दोन व्यवसाय माझ्या करणार. पण मी जे इथे करत होती, मी आता दुसऱ्या देशात जाऊन करते. दुसऱ्या बोलतात ना, थोडंसं लांब गेल्यानंतर आपल्याला कळतं की काय आहे, कारण की जोपर्यंत आपण आपल्या अवतीभोवतीच राहतो ना, तर आपल्याला बिझनेस कळत नाही. करेक्ट. तो जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या आत्ताचं जर हे घ्यायचं झालं, विचार घ्यायचं झालं, जसे भैये लोक मुंबईमध्ये येऊन बिझनेस करतात, तसंच आपण सुद्धा काहीतरी दुसऱ्या देशात जाऊन बिझनेस केला. आपल्याला स्वतःला कळतं की आपण काय आहोत आणि काय नाही आहोत. बरोबर. आणि तिथे आपलं स्वतःचं म्हणजे आतमध्ये जे काय आहे गुण ते आपल्याला स्वतःला समजतात की अरे आपण तिथे जेव्हा होतो कारण की आपण जिथे लहानाचे मोठे झाले तिथे आपल्याला अवतीभोवती अरे नाही आपण केलं तर लोक काय बोलतील, हे आपण केलं हे काय बोलतील, हा विचार आपण जास्त करतो. पण ज्या वेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःचे मालक असतो, तेव्हा आपण 10 जणांचा विचार नाही करत, आपण आपल्यापुरताच विचार करतो. म्हणजे याच्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, पिकतं तिथे विकत नाही. येस. तर त्या पिकतं तिथे विकत का नाही याचं तू आता थोडक्यात समर्पक कारण सांगितलं की जिथे पिकतं म्हणजे जिथे आपण लहानाचे मोठे होतो तिथे लोक काय म्हणतील हा विचार प्रचंड असतो, खूप असतो. कारण की आपण स्वतःला त्याच्याचमुळे आपण स्वतःमध्ये बोलतात ना, आपल्यामध्ये कॉन्फिडंट राहत नाही. हा मेन मुद्दा इथे येतो. आज विचार करा, भैये लोक मुंबईमध्ये कुठेही जा, आज मी जिथे राहते तिथे सुद्धा ती लोक आहेत, मारवाडी लोक आहेत, गुजराती लोक आहेत. तिथे जर ती लोक येऊन, बाहेरची लोक येऊन जर बिझनेस करतात, तर आपण मराठी माणसं आपण का नाही करू शकत? करेक्ट. आणि हाच मुद्दा आहे. आणि ह्याच गोष्टीसाठी आपल्या स्वतःच्या कॉन्फिडंट लेवल बिल्डअप व्हायला पाहिजे. आपलं स्वतःचं निरीक्षण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण काय काय पुढे जाऊन केलं पाहिजे. ह्या कोर्समुळे मला एवढं तरी समजलेलं आहे की हा कोर्स खूप प्रचंड आपली लाईफ टर्निंग म्हणजे बोलतात ना 360 डिग्रीने कसं टर्न करू शकतो हे आपल्यामध्ये आहे. आणि अनस्टॉपेबल यू मध्ये आपल्याला आपली लाईफ आणि आपली जर्नी खरंच आपण 360 डिग्रीने चेंज करू शकतो. करेक्ट. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. परफेक्ट. मला एक आणखीन सांग की आता अनस्टॉपेबल यू केल्यानंतर तू केटरिंगच्या व्यवसायाखेरीज म्हणजे मला वाटतं आता पूर्वी तू एकटीने सुरुवात केलीस व्यवसायाला, मग तुझ्या लग्नानंतर तुम्ही दोघांनीही त्याच्यामध्ये नवरा आणि बायकोनी मिळून त्याच्यात कामं केली, आणि आता पण मला वाटतं तुम्ही दोघं मिळून काहीतरी करायचं प्लॅनिंग चालू आहे. दोघं मिळून आम्ही प्लॅनिंग करतोय. कारण की आमचा स्वतःचा असा विचार चाललाय की आता जर्नी चालू झालेली आहे ते एक्सपोर्ट इम्पोर्टने. होय.
तर आम्ही पण आता एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्येच उतरणार आहोत. फॅन्टॅस्टिक. त्याच्यामुळे आणि हा ते करण्याकरता कम्प्लीट सिस्टमॅटिक प्लॅनिंग, म्हणजे प्लॅनिंग नवीन व्यवसाय चालू करायचा आणि त्याचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं सुरू हा. करायचं, हे सगळं, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा वेगळा व्यवसाय चालू करायचा, आयदर विच वे, हे जे करायचं याच्याकरता प्लॅनिंग करायला तुम्हाला या अनस्टॉपेबल यू मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी जास्त कामी आल्या? या प्लॅनिंग करताना एक तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना, म्हणजे आपण जेव्हा आपल्या इकडे माल बनवतो तो आपल्याला बाहेरच्या देशात विकायचा आहे, तर आपल्याला तिकडचे डिमांडिंग कशी आहे, हा तिकडे सेल्स कसा करायचा, ह्याच्यातून ह्या कोर्समध्ये मला हे समजलेलं आहे. हा, म्हणजे मार्केट रिसर्च मार्केट आणि रिसर्च मार्केट समजणं. येस, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की भले मी कुठचाही प्रोडक्ट घेतला तो मला विकता आला पाहिजे, ह्याच्यासाठी जो मार्केट रिसर्च आहे हा पहिला शिकणं गरजेचं आहे होय, आपल्याला. होय. कारण की जोपर्यंत आपल्या इथे आपण विकू शकतो, पण आपण बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करताना तिकडची स्ट्रॅटेजी आपल्याला काय आहे हा, हे महत्वाचं आहे, ते अगदी. समजणं पण खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि मग त्याच्याबरोबर तुला डिजिटल मार्केटिंग, आता डिजिटल मार्केटिंगचे खंडीभर भरपूर कोर्सेस आहेत, पण मग इथे तुला डिजिटल मार्केटिंग मध्ये विशेष काय मिळालं? इथे डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक तर आपल्याला स्वतःला आपलं म्हणजे जसं युट्यूब वरती आपल्याला डिजिटल मार्केटिंग बद्दल सगळं माहिती पडतं की कसं आहे काय आहे, पण इथे आपण मी इथे शिकल्यानंतर प्रत्यक्षात डिजिटल मार्केटिंग कशी करायची हे मला महत्वाचं शिकवलं गेलेलं आहे. वाव. एक्झॅक्टली, कारण की कोणी आपल्याला बारीक सारीक मुद्दे आहे ना कोणी शिकवत नाही. युट्यूब वरती खंडीभर आहेत, कसं डिजिटल मार्केटिंग करायचं हे आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्या प्रोडक्ट कसं डिजिटल लेवलला, म्हणजे आपण बोलतो ना समोरच्याला त्याच्यामध्ये काय इम्प्रेसिव्ह वाटू शकतं हे आपल्याला इकडनं शिकवलं जातं. हा, ओके, दॅट इज अमेझिंग. त्याच्यामुळे म्हणजे असे बरेच छोटे छोटे खाचखळगे हो, ते तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. आणि हा Right. कोर्स खरंच मनापासून मी सांगते की हा कोर्स खरंच करा. आणि याच्यामुळे आपल्याला स्वतःला एक बोलतात ना की कोणता कोर्स आपण करू शकतो, आपल्या आवड काय आहे, आपल्याला कितपत आपल्या स्वतःमध्ये बिल्ड करण्याची म्हणजे बोलतात ना आपण बिल्डअप करू शकतो कुठचाही व्यवसाय, त्याची कॉन्फिडंट लेवल आपली वाढते. खरंच डॉक्टर रेखा काय आणि ह्यांचे आपले संजीव पेंढारकर ह्यांच्याकडनं हा कोर्स जर घेतला तर खरंच खूप आपलं लाईफ म्हणजे बोलतात ना 360 डिग्रीने चेंज होतो. राईट. आणि आणखीन एक मला विचारायचंय याच कोर्स संदर्भात आणि तुझ्या ओव्हरऑल तुमच्या फ्युचर प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये, की मुळामध्ये याची फी आम्ही एक विचार केला की आमचे आपले आपले व्यवसाय तर चालू आहेत, आपलं मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस पण चालू आहे, लोक त्याच्यामध्ये कोर्सेस घेतात. आता मला वाटतं रेकी पण तू माझ्याकडे शिकली. हो, मी तुमच्याकडनं शिकले आणि रेकी शिकल्यावरही तुला पुष्कळ फायदा झालेला आहे. तर काय काय झाला तेही थोडक्यात सांगितलं तर आवडेल. आणि मग मी तुला मुख्य सांगेन रेकीबद्दल सांग. इथे याच्याबद्दल मी सांगते की याच्यामुळे आम्ही विचार काय केला की लोकांना पॉकेट फ्रेंडली अशी हे देता यावं, म्हणून आपण याची फी फक्त 199 ठेवली. त्याच्याबद्दल तुझं काय वाटतं? ऍक्च्युली रेकी बद्दल बोलायचं झालं नाही, अनस्टॉपेबल यूची फी 199 रुपये ठेवली आहे. याच्याबद्दल अनस्टॉपेबल यूची जी प्राइस ठेवलेली आहे ती खूप मिनिमम, म्हणजे खूप कमी आहे ऍक्च्युली बोलायला गेलं तर. हा, तुम्ही लोकांचा विचार केला त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. पण ह्या कोर्सची फी जर जास्त असती ना, कारण की तुमचा जो कोर्स आहे ना हा बोलतात ना की प्राइसले, म्हणजे बोलतात ना त्याची हिऱ्याची किंमत आहे. ओके, म्हणजे असं साधं नाहीये. कारण की जर एखाद्याचं करिअर घडवणं, आजकालच्या आपण बोलतो आज लहान मुलांची म्हणजे बोलतात ना नर्सरीची फी एवढी आहे, मुलं घडवण्यासाठीच तेवढी फी ठेवलेली जाते. बरोबर. कोणी आपल्याला फ्री, आता म्युन्सिपालिटीमध्ये फ्री कोर्स असतात आपल्याला, पण लोक तिथे नाही जात का? कारण नर्सरीमध्ये इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूल हे का नावाजलेले आहेत? कारण की त्याची लेवल हाय पिचला आहे. म्हणजे तुमच्या कोर्स म्हणजे फी जास्त आहे म्हणून. म्हणजे तुला असं मला असं वाटतं की तुम्ही जे असती तर जास्त बेटर झालं असतं, पण तुम्ही लोकांचा विचार करता, मध्यमवर्गीयांचा विचार करता म्हणून आम्ही ती ठेवली.
त्याच्यासाठी खरंच खरंच धन्यवाद. कारण की काही लोकांना बोलतात ना अपयश जेव्हा येतं त्यावेळेला माणसं सैरभैर होतात होय. आणि त्यावेळेला ह्या ₹200 म्हणजे ₹199 माणूस खर्च करू शकतो. कारण की जर मोबाईलचा रिचार्ज ती लोक करू शकतात तर ह्या कोर्ससाठी त्या म्हणजे बोलतात ना पैसे ₹200 लोक बघणार नाही, 199 कडे. आणि तोच विचार करून आम्ही 199 ठेवली. नाही खरंच या म्हणजे तेच बोलली ना याची किंमत हिऱ्याची आहे आणि ते आपल्याला जर 199 मध्ये मिळत आहे तर या कोर्स खूप जणांनी केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. परफेक्ट. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. परफेक्ट. आणि आता मला सांग, रेकीमुळे तुला रेकीमध्ये पण तू जेव्हा आलीस त्यावेळेला तू पूर्ण मी डिस्टर्ब होती खूप. लाईफ मध्ये माझं सगळ्यात बॅड पॅच होता तो. आणि रेकीमुळे मी रेकी स्वतःसाठी शिकले. माझा सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स आहे. रेकी लोक दुसऱ्यांसाठी विचार करतात की मी दुसऱ्यांना हेल्प करीन, मी हे करीन, पण नाही. जोपर्यंत आपण स्वतःसाठी करत नाही, आपण स्वतःला त्या रेकीसाठी बोलतात ना मानसिकरित्या आपण स्वतः स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांना रेकी देऊ शकत नाही. पण पहिलं रेकीचं मेन मोटिव्ह जर स्वतःसाठी शिकलं ना तर आपल्यामध्ये एक वेगळं नाविन्य तयार होतं. आज जी मी इथे आहे, आज एवढं मी बोलते, एवढी मी कधीच बोलत नाही, हे रेकीमुळे आहे. कारण की मी स्वतःला तेवढं मी इम्प्रूव्ह केलेलं आहे. कारण की माझी एन्झायटी गेलेली आहे रेकीमुळे. सगळ्यात महत्वाचं आपलं सगळ्यात दडपण असतं, एन्झायटी असते, भीती असते. मी हे करू शकते की नाही, मी ते मला लोक काय बोलतील, मी कशी आहे, मी अशीच राहणार का, तसंच राहणार का, हे जे आपल्यामध्ये असतं ना ते रेकीने बऱ्याचपैकी माझं कमी झालेलं आहे. एक माझ्या स्वतःमध्ये कॉन्फिडंट लेवल खूप आलेलं आहे. परफेक्ट. आज मी निर्भयपणे बोलू शकते. दॅट्स ग्रेट. आणि आता म्हणजे रेकी बद्दल पण तू सांगितलंस, अनस्टॉपेबल यू बद्दल सांगितलंस. आता अनस्टॉपेबल यूच्या मदतीने तू व्यवसाय नवीन आता चालू करताय तुम्ही दोघं, बरोबर? आणि त्याच्याबद्दल तुमचं प्लॅनिंग जे तुम्ही नियोजन करताय, ह्या नियोजनाला तुम्हाला आत्ताच स्पष्ट केलंस की तुम्हाला छान दिशा मिळाली. येस. त्याच्यामुळे आता साधारण कधीपर्यंत आपल्याला तुमच्या नवीन धमाकेदार व्यवसायाच्या सुरुवातीची बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं भले हे इंग्लिश न्यू इयर जरी असलं तरी आपलं मराठीचं न्यू इयर आहेच. त्याच्यामुळे 3 महिन्यांमध्ये, कारण की माझं एप्रिलमध्ये लॉन्चिंग आहे. कारण की 3 महिने तर मला अभ्यास जो आहे तो कारण की जो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस जरी असेल त्याच्यात लायसन्स असतात, सगळ्याच गोष्टी असतात, बरोबर, ते सगळ्या डेव्हलप करायचे. त्याच्यामुळे एप्रिलमध्ये माझं लॉन्चिंग आहे. परफेक्ट. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी. दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. थँक्यू अँड ऑल द बेस्ट विशेस. थँक्यू. अभिनंदन. आणि अनस्टॉपेबल यू मुळे मला वाटतं सुरू होणारा हा कदाचित पहिला मेजर व्यवसाय आहे. येस. त्याच्यामुळे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो माझ्यातर्फे पण. आणि संजू पेंढारकर इथे नाहीयेत पण त्यांच्यातर्फे पण मी तुझं अभिनंदन करते. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि असेच प्रगती करत राहा. हो. आणि मी पण तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते. थँक्यू सो मच. धन्यवाद. असंच पुन्हा भेटत राहू. आणखीन नवीन नवीन विषय घेऊन, नवीन नवीन व्यावसायिक घेऊन, घडलेले व्यावसायिक आणि घडणारे व्यावसायिक अशा सर्व मंडळींचे आपण मुलाखती घेतोय, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतोय आणि याच पद्धतीने तुमच्या हातात यशाची गुरुकिल्ली देतोय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं हे मिळेल. धन्यवाद.
परफेक्ट. आणि आता मला सांग, रेकीमुळे तुला, रेकीमध्ये पण तू जेव्हा आलीस रेकीमुळे त्यावेळेला तू भरपूर पूर्ण मी डिस्टर्ब होती खूप. लाईफ मध्ये माझं सगळ्यात बॅड पॅच होता तो. हा. आणि रेकीमुळे मी रेकी स्वतःसाठी शिकले. माझा सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स आहे. रेकी लोक दुसऱ्यांसाठी विचार करतात की मी दुसऱ्यांना हेल्प करीन, मी हे करीन, पण नाही. जोपर्यंत आपण स्वतःसाठी करत नाही, आपण स्वतःला त्या रेकीसाठी बोलतात ना मानसिकरित्या आपण स्वतः स्ट्रॉंग होत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना रेकी देऊ शकत नाही. पण बरोबर. पहिलं रेकीचं मेन मोटिव्ह जर स्वतःसाठी शिकलं ना, तर आपल्यामध्ये एक वेगळं नाविन्य तयार होतं.